उकडलेला बटाटा आणि आज आपण पालकापासून पाहतोय आयर्नयुक्त आणि कॅल्शियमयुक्त पालक सूप, जे तुम्ही 6 महिन्याच्या पुढील बाळापासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही देऊ शकता। तुम्ही फक्त आजपर्यंत पालकाचे सूप पाहिले असेल, पण पालकामध्ये बटाटा घालून सूप आपण आज करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी काही पालकाची पाने आणि एक उकडलेला बटाटा घेणार आहे। तुम्हाला जेवढे सूप बनवायचे त्यानुसार तुम्ही याची क्वांटिटी घ्या। तर मी एका भांड्यामध्ये पालकाची पाने घालून घेते। त्यामध्ये मी आता घालणार आहे गरम पाणी। तर आपण गरम पाण्यात 30 सेकंद पालक भिजून ठेवणार आहोत। गरम पाण्यात अशी पालक भिजून ठेवल्यामुळे पालकाचा रंग आहे जो चेंज होत नाही, आहे तसाच राहतो। पालकाची पाने मी ह्यामध्ये डुबवून घेते। आता आपण 30 सेकंदानंतर एका भांड्यामध्ये थंड पाणी घेणार आहोत आणि ही जी पालक आहे ती या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत। थोडक्यात आपल्याला पालक ही गरम पाण्यातून आता थंड पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे, जेणेकरून ह्याचा कलर हा हिरवाच राहील। दुसरीकडे आता आपण बटाट्याची साल काढून घेऊया। हा बटाटा मी उकडून घेतला आहे आणि आपण ह्याचे काप करून घेणार आहोत। आता एक कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे। हे सूप मी बाळासाठी बनवते, त्यामुळे मी कढईमध्ये घालते 1 चमचा गाईचे तूप। तुम्ही जर फक्त मोठ्यांसाठी बनवणार असाल तर तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता। अर्धा चमचा जिरे घालते। ह्यामध्ये जिरे फुलले की 2 लसूण पाकळ्या घालते। 5 सेकंदासाठी आपण हे हलवून घेऊयात। लगेचच आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपण जे बटाट्याचे काप करून घेतले होते ते, आणि हा जो बटाटा आहे तो ह्यामध्ये व्यवस्थितपणे परतून घेऊया। बटाटा 1 मिनिट परतून झाल्यावर ह्यामध्ये आपण घालणार आहोत पालक, जी आपण गार पाण्यामध्ये ठेवली होती। त्यानंतर चिमूटभर मीठ घालून आपण हे परत एकदा हलवून घेऊयात। पालक बटाटा व्यवस्थितपणे मिक्स झाल्यावर आपण ह्यावर 5 मिनिट झाकण ठेवून देऊयात। मंद आचेवर आपण हे शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटानंतर झाकण खोलूया आणि एकदा परत हलवून घेऊया। या स्टेजला आपण गॅस बंद करूया। आता हे 5 मिनिटं थंड होऊन देऊया। थंड झाल्यावर आपण एका मिक्सरच्या भांड्यामधून ह्याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत। ह्यामध्ये आपण वापरणार आहोत आपण जे थंड पाणी ज्यामध्ये पालक भिजवली होती तेच पाणी इथे वापरायचे, जेणेकरून आपल्याला ह्याचे सर्व कॅल्शियमयुक्त व आयर्नयुक्त गुणधर्म मिळतील। तर पहा, इथे पेस्ट माझी तयार आहे। अशा प्रकारे ह्याची पेस्ट झाली आहे। तर पाणी इथे जास्त टाकायचे नाही, थोडेच पाणी इथे टाकायचे आहे। परत मी कढईमध्ये टाकते 2 चमचे गाईचे तूप, कारण मी हे बाळासाठी बनवत आहे। बाइंडिंगसाठी मी इथे वापरणार आहे 1 चमचा बेसन पीठ। बेसन पीठ ह्यामध्ये व्यवस्थितपणे हलवून घेऊया। या स्टेजला आपण गॅस मंद आचेवर ठेवणार आहोत। त्यानंतर ह्यामध्ये घालूया अर्धा कप पाणी। पाणीही यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण ह्याला एक छान प्रकारे उकळी काढून घेणार आहोत। उकळी आली की आपण जी पेस्ट तयार केली आहे ती यामध्ये घालूया। पालक बटाटा पेस्ट यामध्ये व्यवस्थितपणे हलवून घेऊया, जेणेकरून हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स होईल। परत मी यामध्ये घालणार आहे चिमूटभर मीठ। मीठ इथे बेतानेच वापरायचे। त्यानंतर ह्यामध्ये घट्ट पातळ त्यानुसार पाणी घालूया। ज्या कन्सिस्टन्सीचे तुम्हाला इथे सूप बनवायचे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता। पहा, तर इथे छान प्रकारे ह्याला उकळी येत आहे आणि पालकाचा रंग हा अजिबात चेंज झालेला नाही, हे तुम्ही पाहू शकता। आणि ही जी वरची साय आहे ती मी एका चमच्याने काढून घेते। तुम्ही जर हे सूप मोठ्यांसाठी बनवत असाल तर हे काढायची काही गरज नाही। तर फ्रेंड्स, पहा, इथे आपले बटाट्यापासून आणि पालकापासून अतिशय उत्तम आयर्नयुक्त कॅल्शियमयुक्त सूप तयार आहे। सर्विंगसाठी मी एका वाटीमध्ये हे काढून घेते। तर पहा, अशा प्रकारे या थंडीत तुम्ही अशा प्रकारे सूप नक्कीच बनवून पहा। अतिशय पौष्टिक असे लागते। फक्त मोठ्यांसाठी सूप बनवायचे असेल तर इथे तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।